स्वागत आहे आपले यशोदा प्रबोधिनी या अकॅडमीमध्ये। आज आपण इतिहासाविषयी क्वेश्चन घेणार आहोत। असेच आपण दोन याच्या पहिलेही व्हिडिओ टाकलेले आहेत, एक समाज सुधारकावर आहे आणि एक राज्यघटनेवर आहे। असेच व्हिडिओ जर आपल्याला याआधी बघितले असेल किंवा नंतरही बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा की आपल्याला आमचे व्हिडिओ कसे वाटताय, तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय बदल हवा आहे आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन हवे आहेत। चला वळूया, पोलीस भरतीशी संबंधित क्वेश्चन आहेत आपले आजचे इतिहासाशी। इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची कोणती सेना स्थापन केली होती? आता इंदिरा गांधींनी 1930 मध्ये इंदिरा गांधी होत्या 13 वर्षाच्या, कारण त्यांचा जन्म झालेला होता 1917 ला। नेहरू कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता 1917 ला आणि 1930 रोजी ते 13 वर्षाचे होते आणि 13व्या वर्षी त्यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? तर त्यांनी 1930 मध्ये वानर सेना स्थापन केली होती आणि या वानर सेनेचे कौतुक स्वतः महात्मा गांधी यांनीही केले होते। 1930च्या संवैधानिक कायदेभंग चळवळी दरम्यान इंदिरा गांधींनी ही योजना स्थापन केली होती आणि त्याच दरम्यान त्यांनी मुलांना स्वयंप्रेरणा आणि स्वतःचे काम स्वतः शिकावे म्हणून बाल चरखा संघ हाही 1930 मध्ये स्थापन केला होता। कोणता? बाल चरखा संघ हाही त्यांनी 1930 मध्ये स्थापन केला होता। लक्षात असू द्या, हे सगळं त्यांनी 13व्या वर्षी केलं होतं। एक पहिले त्यांनी वानर सेना स्थापन केली होती त्या मुलांची आणि त्याच मुलांना घेऊन त्यांनी बाल चरखा संघ स्थापन केलं होतं। त्या अंतर्गत त्या मुलांना चरखाचा सूत उत्पन्न करायला शिकवत होत्या। चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे। ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या? आता ॲनी बेझंट कोण होत्या? ॲनी बेझंट ह्या एक अमेरिकन नागरिक होत्या। त्या थिओसॉफिकल सोसायटी अंतर्गत 1883 मध्ये भारतात आल्या होत्या आणि भारतात येऊन त्यांनी वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांचे योगदान दिले होते। या योगदानाअंतर्गत त्यांनी होमरूल चळवळीची स्थापना केली होती लोकमान्य टिळकांमध्ये। 1916 ला त्यांनी होमरूल आयर्लंडच्या धर्तीवर होमरूल चळवळ भारतात उभी केली होती आणि 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या। 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या लोकमान्य टिळक आणि त्यांनी म्हणून 1916 होमरूल चळवळी। हा प्रश्न किती वेळेस तुम्हाला येईल, होमरूल चळवळ कोणी स्थापन केली होती? तर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक या दोघांनी मिळून 1916 होमरूल चळवळ स्थापन केली होती आणि त्या 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांनी न्यू इंडिया ही पत्रकारिताही केली होती। न्यू इंडिया हे त्यांचाच पेपर आहे, हेही लक्षात असू द्या की न्यू इंडिया हे कोणाचं आहे? हे ॲनी बेझंटचं आहे। चला वळूया तिसऱ्या क्वेश्चनकडे। 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगराने कर्जन वाहिलीची गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला होता? आता मदनलाल धिंगरा कोण होता? मदनलाल धिंगरा होता हा अभिनव भारतशी संबंधित होता। सावरकरांच्या छायेत वाढलेला हा व्यक्ती होता आणि मदनलाल धिंगराने आपली प्रतिक्रिया भारतात पारतंत्र्यात आणि पारतंत्र्यात त्याला स्वातंत्र्य मिळावे याच्यासाठी आपली प्रतिक्रिया लंडनमध्ये त्यांनी कर्जन वाहिली यांची हत्या केली होती। मदनलाल धिंगरांनी कर्जन वाहिली यांची हत्या लंडन येथे केली होती। किती? 1 जुलै 1909 ला। या निमित्त त्यांना लंडनमध्येच त्यांना फाशी देण्यात आली होती आणि फाशी देताना त्यांचे उद्गार होते भारत माता की जय आणि पेंटोलिया दिले होते। त्यांचा तो प्रतिकार करण्याची शैली होती त्यांची आणि त्यांनी यांच्याशी युवक प्रेरित होतील ही त्यांची मानसिकता होती। चला वळूया चौथ्या क्वेश्चनकडे। मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा उपाधी कोणी दिली होती? बघा, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा उपाधी कोणी दिली होती? आता बऱ्याच वेळेस मुलं काय करतात, गडबडमध्ये सुभाषचंद्र बोस असं उत्तर देऊन टाकतात, पण सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना भारताचे पितामह संबोधले होते। महात्मा कोणी संबोधले होते त्यांना? रवींद्रनाथ टागोर यांनी। 1919 ला त्यांनी ज्यावेळेस कायदेभंग चळवळ केली होती आणि त्या चळवळी दरम्यान रवींद्रनाथ टागोर त्यांच्याशी आकर्षित झाले आणि त्यांच्या चळवळीच्या कार्य बघून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली होती। कधी दिली होती ती? 12 एप्रिल 1919 ला। लक्षात असू द्या किती? 12 एप्रिल 1919 ला महात्मा गांधींना महात्मा ही पदवी भेटली होती। त्याच दरम्यान त्यांना बापूही म्हणलं जायचं। आता क्वेश्चन क्रमांक 5 समोरचा। महात्मा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी कोणत्या दिवशी संप पुकारला होता? बघा, महात्मा गांधींना 4 मे रोजी अटक झाली होती। कधी अटक झाली होती? 4 मे रोजी। 4 मेला त्यांना अटक झाली होती आणि संप पुकारला होता गिरणी कामगारांनी 7 मेला।
आणि ह्या गिरणी कामगारांनी संपर्क करून सोलापूरमध्ये मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जाऊन जमावाने हल्ला केला. या जमावामध्ये एक पोलीस व्यक्ती जागीच ठार झाला आणि एका पोलिसाला त्यांनी जिवंत जाळले होते. या जिवंत जाळलेल्या पोलीस आणि याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ 15 मेला सोलापूरमध्ये, पुऱ्या भारतात 15 मे 1930 सोलापूरमध्ये मार्शल लॉ लागू झाला होता. काय? मार्शल लॉ. सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान एकमेव असं शहर होतं जिथे मार्शल लॉ होता आणि ते कोणतं होतं? सोलापूर होतं. आणि सोलापूरच्या ह्या घटनेच्या निमित्ताने इंग्रज सरकारने 4 व्यक्तींना फाशी दिली होती. या 4 व्यक्तींना सोलापूरचे हुतात्मे म्हटले जातात. हे 4 व्यक्ती कोण कोण आहे? जगन्नाथ शिंदे, श्रीकांत सारडा, मलप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना 12 जानेवारी 1931ला फाशी दिली होती. आणि हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो 12 जानेवारी 1931ला. लक्षात असू द्या, 4 व्यक्तींचे नावे लक्षात असू द्या: मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकांत सारडा. लक्षात राहीलच आपल्या. तरी मी एकदा तुम्हाला साईटला लिहून देतो. आपण त्यांच्या आडनावानिशी लक्षात ठेवू. त्यांना एक धनशेट्टी होते, एक सारडा होते, एक शिंदे होते आणि एक हुसेन होते. बघा आपल्यामध्ये त्यावेळेस धार्मिक एकता किती होती की 4 धर्माच्या 4 वेगवेगळ्या लोकांना एकत्र फाशीवर चढवलं गेलं होतं आणि 4 लोकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी कशा प्रकारे योगदान दिलंय हे आपल्याला यामधून कळेल. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. चितगाव गटाचे नेतृत्व कोणी केले होते? बघा 4 ऑप्शन आहे: कल्पना दत्त, शांती घोष, अरविंद घोष आणि सूर्यसेन. बघा कल्पना दत्त तर या गटात होत्या, पण याचे नेतृत्व केले होते सूर्यसेन यांनी. सूर्यसेन आणि त्यांच्या साथीदारांनी 1929ला या गटासाठी नियोजन आखले होते आणि 1930ला त्यांनी चितगावच्या शस्त्रग्रहावर हल्ला करून त्यांनी बंदुका वगैरे लुटला होता. याच्यामध्ये त्यांच्यासोबत कल्पना दत्त होती, निर्मला सेन होते, अंबिका सेन होती, गणेश घोष, प्रीतिलता वटेदार आणि कल्पना दत्त या 4ही होत्या. सूर्यसेन यांनी एक पत्र काढून चितगाव येथे स्वातंत्र्य भारत सरकार स्थापन झाले आहे अशी घोषणा केली होती. त्यांना असं वाटत होतं की आपण चितगाव गटावर हमला करू, पहिले चितगावमधून लोकांशी संपर्क जोडू, म्हणजे तिथे टेलिग्राम व्यवस्थेचा संपर्क जोडला जाईल, रेल्वेचा संपर्क जोडला जाईल आणि चितगाव हे स्वातंत्र्याचे केंद्र उभं करून इथून लांब लांब असं थोडं करत पूर्ण भारत आपण स्वातंत्र्य करू, असे हे चितगाव गटाचे उद्देश होते. नंतर यातल्या बहुतेक कार्यकर्त्यांना फाशी देण्यात आली समोर जाऊन. चला समजलं असेल आपला चितगाव गट. चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या, चितगाव गट हे 18 एप्रिल 1930 आहे. त्याची तारीख लक्षात असू द्या, भरपूर वेळेस त्याची तारीख विचारली जाते. आणि कट रचला गेला होता 1929ला. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. सविनय कायदेभंग चळवळ दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतर आहे? बघा हे वेगवेगळं असतं. कधी तुम्हाला याचा मैल विचारला जातो तर कधी त्याचं किलोमीटरमध्ये अंतर विचारला जातो. मैल आहे याचा 240 किलोमीटर. या 240 मैल आहे. किती? 240 मील. आणि किलोमीटरमध्ये हे 385 टू 390. आपलं उत्तर आहे 385. जर मील विचारलं तर 240 म्हणायचं आणि जर ते तुम्हाला किलोमीटर विचारलं तर 390 किंवा 385 जे ऑप्शन असेल दोघांतून ते द्यायचं. त्याच्यानुसार त्याचं उत्तर आहे. ह्या सविनय कायदेभंग चळवळीचा इतका प्रादुर्भाव, इतका परिणाम झाला की भारतीय चळवळीला एक गती मिळाली आणि मिठावर जे सरकारने कर लादले होतं त्या कराच्या विरोधात ही दांडी यात्रा निघाली होती. नंतर भारतभर एक वेगवेगळे याच्या मिठाविरोधात निघाले. विदर्भात जसे अकोला वगैरे विहिरींमध्ये समजा पाणी काढून वगैरे ते ज्या मिठाच्या विहिरी होत्या त्यातही त्या दरम्यान मीठ तयार केले गेले. क्वेश्चन क्रमांक 8. कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्य अस्तित्व आली? बघा कोणत्या राज्याने केंद्रामध्ये द्विदल राज्य अस्तित्वात आणली? आता केंद्रामध्ये बघा राज्यामध्ये अस्तित्वात आली होती 1919च्या कायद्याने. ही राज्यामध्ये, आणि आपल्याला त्यांनी विचारलंय केंद्रामध्ये काय होतं. केंद्रामध्ये आली होती 1935च्या कायद्याने.
द्विदल राज्य व्यवस्था कशी असते माहिती का, म्हणजे दोन प्रकारचे दल असतात, म्हणजे एक सरकारी दल आणि एक विरोधी म्हणजे जे समजा ज्यांचं बहुमत आलेलं आहे त्यावेळेस कसं असायचं, समजा एखादा राज्य आजच्या रोजी समजा गव्हर्नर असायचं, राज्यपाल धरायचं, राज्यपालचे काहीतरी मंत्री असायचे किंवा गव्हर्नरचे काही मंत्री असायचे आणि निवडून आलेल्या मंडळाचे काही मंत्री असायचे. या दोघांमध्ये एक विषयांची विभागणी केली जायची, जसं गृह खातं याला द्यायचं, शिक्षण खातं याला द्यायचं, वैद्यकीय खातं याला द्यायचं, अशी वाटणी केली असायची. त्याला द्विदल राज्य व्यवस्था असे म्हणायचे. याच्यामध्ये दोन वेगवेगळे दल मांडले जायचे, एक सरकारचा दल असायचा आणि एक आपले जे लोक प्रतिनिधित्व करायचे भारताचे, एक 1919 पासून तर 1930 पर्यंत स्वराज्य पक्षाचे करायचे आणि 1935 पासून काँग्रेसने स्वतः याच्यामध्ये सहभाग घेऊन याच्यामध्ये आपले स्वतःचे मंत्री निवडले होते. 1935 पर्यंत काँग्रेसने स्वतः याच्यामध्ये सहभाग घेतलेला नव्हता. तोपर्यंत काँग्रेसचा स्वराज्य पक्ष म्हणून एक सहभाग होता, जो मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास या दोघांनी मिळून केलेला होता. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. हे आपल्याला समजलं असेल. अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहे बघा. अ नेशन इन द मेकिंग, अ नेशन इन द मेकिंग यालाच एक राष्ट्र निर्माण किंवा एक राष्ट्र निर्माण 50 वर्षों की सार्वजनिक जीवन की यादें, म्हणजे याला हिंदीमध्ये हे नाव होतं त्यावेळेस आणि त्याच्यानंतर अ नेशन इन द मेकिंग हे रूपांतर झालं होतं. हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आपले सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या 50 वर्षाच्या जीवनाच्या अनुभवावरून याने लिहिलेलं होतं की राष्ट्र निर्माण कशा प्रकारे होतं आणि कशा प्रकारे होईल, हे त्यांच्या 50 वर्षाच्या अनुभवावरून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. ग्रंथाचे नाव आहे अ नेशन इन द मेकिंग. लक्षात असू द्या. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन क्रमांक 10. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधित्व उपस्थित होते? बघा, राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन होतं त्या सभेला एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. किती उपस्थित होते? 72 प्रतिनिधी उपस्थित होते. आणि या 72 प्रतिनिधींमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे व्यक्ती आलेले होते. याच्यामध्ये सर ॲलन ह्यूम यांनी मुंबईमध्ये, तारीख आहे 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती. म्हणजे आपल्या काँग्रेसची स्थापना झाली होती 28 डिसेंबर 1885 रोजी. तिथे 72 प्रतिनिधी उपस्थित होते आणि जिथे उपस्थित होते त्या जागेचं नाव होतं गोकुळदास तेजपाल सभागृह. आणि त्या पहिल्या सभेचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. कोण? पहिल्या सभेच्या अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. दोन्ही गोष्टी लक्षात होत्या. तुम्हाला विचारलं जाईल का काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे किंवा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ते व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि कधी स्थापन झालं? 28 डिसेंबर 1885 रोजी. किती प्रतिनिधित्व होते? 72. हा 72 प्रतिनिधित्व क्वेश्चन 2021 आणि 20च्या PSI ला दोन्ही वेळेस आलेला आहे. किती प्रतिनिधी हजर होते? 72. आणि हे पहिले अधिवेशन झाले होते गोकुळदास तेजपाल सभागृह. गोकुळदास तेजपाल सभागृह. लक्षात असू द्या. हे आतापर्यंत 72 प्रतिनिधी, त्याची तारीख आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी तिन्हीवर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. आतापर्यंत गोकुळदास तेजपाल सभागृह याच्यावर क्वेश्चन आलेला नाही, तरी लक्षात असू द्या याच्यावर क्वेश्चन आता समोर येऊ शकतो. चल वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बघा, राष्ट्रीय सभा स्थापन झाली होती 1885 ला. 1885 ला अध्यक्ष होते पहिले व्योमेशचंद्र बॅनर्जी. हे पहिले अधिवेशन होते. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आणि तिसऱ्या अधिवेशनामध्ये पहिले मुस्लिम अध्यक्ष होते, त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी हे उच्च न्यायालयामध्ये वकील होते आणि त्या बद्रुद्दीन तय्यबजी या व्यक्तीच्या हे पहिले मुस्लिम व्यक्ती होते. हे अधिवेशन झाले होते मद्रास येथे 1887 चे अधिवेशन होते. मद्रास या ठिकाणी अधिवेशन झाले होते आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे त्याचे अध्यक्ष होते. पहिले मुस्लिम अध्यक्ष तिसऱ्या अधिवेशनामध्ये झाले होते. लक्षात असू द्या. तुम्हाला विचारलं जाईल का पहिले दलित अध्यक्ष कोण आहे, पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण आहे, पहिले विदेशी अध्यक्ष कोण आहे, हे तिन्ही गोष्टी लक्षात असू द्या तुम्ही. या तिन्ही गोष्टींवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येईल. हे होतं 1887 मद्रास अधिवेशन आणि याला बद्रुद्दीन तय्यबजी हे अध्यक्ष होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. लुटीचा सिद्धांत कोणी मांडला होता? बघा, लुटीचा सिद्धांत हा
पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल या पुस्तकातील आहे. आणि पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल हे पुस्तक आहे दादाभाई नौरोजी यांचं. दादाभाई नौरोजी यांनी कशा प्रकारे आपल्या भारतीय संपत्तीचे निराकरण हे इंग्लंडमध्ये करताय हे त्यांनी त्यांच्या सिद्धांताद्वारे दाखवून दिलं होतं. आणि ते पुस्तक होतं पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. या पुस्तकातला सिद्धांत आहे. तुम्हाला प्रत्येक वेगवेगळे क्वेश्चन विचारले जाईल. कधी लुटीचा सिद्धांत विचारला जाईल, कोणाचा आहे तो दादाभाई नौरोजीचा आहे. आणि लुटीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकाशी संबंधित आहे तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडियाशी संबंधित आहे. कधी अशा प्रकारे विचारलं जाईल का पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे तर हे सगळं दादाभाई नौरोजी यांच्याशी संबंधित आहे. लक्षात असू द्या, दादाभाई नौरोजी. क्वेश्चन क्रमांक 13 कडे आपण वळूया. सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? बघा, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना गोपाल कृष्ण गोखले यांनी केली होती. कोणी केली होती? गोपाल कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. आणि ती कधी केली होती? 12 जून 1905 रोजी केली होती. आणि तुम्हाला एक ॲडिशनल माहिती देतो. ही ॲडिशनल माहिती तुम्ही कुठंच नसेल वाचली की भारत सेवक समाजाची स्थापना झाली होती पुण्यामध्ये. आणि याची उपशाखा होती एक, जी उपशाखा खूप कमी जणांना माहिती आहे. ती अमरावतीच्या शेंदूर येथे होती. शेंदूरचा जो जुना बाजार होता ना, तिथे याची एक उपशाखा होती. अमरावतीच्या जुना बाजार. भारत सेवक समाजाचे स्थापन केलं होतं की लोकांनी स्किल्ड होऊन एका समजा सामाजिक कार्य करता करता स्वतःच्याही आर्थिक याच्यामध्ये सुधारणा आणावी या उद्देशाने गोपाल कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. आपण दोन गोष्टी लक्षात द्यायची. स्थापना झाली होती 12 जून 1905 ला आणि ती झाली होती पुण्याला. आणि त्याची शाखा होती अमरावतीच्या शेंदूर येथे जुना बाजार येथे. हे लक्षात द्या. तुम्हाला दोन प्रकारे क्वेश्चन येईल की स्थापना कोणी केली होती तर गोपाल कृष्ण गोखले यांनी. कधी केली होती तर 12 जून 1905 रोजी. आणि कोठे केली होती तर पुण्यामध्ये केली होती. तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल तर वळूया आपण समोरच्या क्वेश्चनकडे. ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण? बघा, ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटिशचं जे इंग्लंडमध्ये पार्लमेंट आहे त्याच्यावर निवडून येणारे पहिले भारतीय कोण आहे किंवा हिंदी व्यक्ती कोण आहे? इथे हिंदी व्यक्ती नाही तर इथे पहिले आशियाई व्यक्ती ही दादाभाई नौरोजी हेच आहेत. दादाभाई नौरोजी हे 1892 रोजी ब्रिटनच्या पार्लमेंटवर निवडून गेले होते आणि 1895 पर्यंत ते ब्रिटनच्या पार्लमेंटवर होते. एकमेव असे व्यक्ती आशियाई कधी ब्रिटनच्या पार्लमेंटवर निवडून गेलेले होते. त्यांचं नाव आहे दादाभाई नौरोजी. आपल्याला कळालंच असेल क्वेश्चन. समोरच्या क्वेश्चन कळूया. अनहॅप्पी इंडिया पुस्तकाचे लेखक कोण आहे? बघा, अनहॅप्पी इन इंडिया हे समजण्यासाठी तुम्हाला मदर इंडिया समजावं लागेल. मदर इंडिया हे लिहिलं होतं कॅथरीन मेयो यांनी. कॅथरीन मेयो यांनी मदर इंडिया लिहून भारतावर टीका केली होती. याच्या प्रत्युत्तरार्थ लाला लजपत राय यांनी 1928 ला अनहॅप्पी इंडिया या पुस्तकाद्वारे त्यांच्या लेखकाला प्रतिवाद केला होता. मदर इंडिया कोणाचं आहे? कॅथरीन मियो यांनी मदर इंडिया लिहिलं होतं. आणि मदर इंडियाला प्रतिवाद म्हणून लाला लजपत राय यांनी अनहॅप्पी इंडिया लिहिलं होतं. आणि हे लिहिलं होतं 1928 मध्ये. याच्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन समजून घ्या कसं येईल. तुम्हाला एक सरळ क्वेश्चन, अनहॅप्पी इंडिया कोणाचं आहे तर लाला लजपत राय यांचं. आणि दुसऱ्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतोय की मदर इंडिया याच्या लेखिका कॅथरीन मियो यांनी मदर इंडिया लिहिलं होतं. याच्या प्रतिवादार्थ कोणता पुस्तक लिहिला गेला होता तर तो होता अनहॅप्पी इंडिया. दोन्ही प्रकारे लक्षात असू द्या का तुम्हाला कसे क्वेश्चन येतील म्हणून. तर वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. समोरचा क्वेश्चन आहे आपला. गांधीजींनी अहमदाबादच्या गिरणी कामगारांनी मजूरमध्ये किती टक्क्याची मागणी करावी असे सांगितले? बघा, गांधीजींनी अहमदाबादचे गिरणी कामगार होते. कामगारांनी किती टक्के मागणी करावी असे सांगितले. आता गांधीजींना कामगारांनी सांगितलं होतं का आम्हाला
35% मागणी करून द्या. कामगारांनी सांगितलं होतं 35%, पण गांधीजींचं म्हणणं तुम्ही डायरेक्ट 35% मागशाल तर तुम्हाला लगेच भेटणार नाही. तर गांधीजींना त्यांना सांगितलं होतं का तुम्ही 50%ची मागणी करा. त्यांनी 50%ची मागणी केली, तेव्हा गिरणी कामगारांना 35% त्यांनी भत्ता दिला होता. आणि ही मागणी का करण्यात आली होती? त्यावेळेस एक प्लेग बोनस भेटायचा. हा प्लेग बोनस जे गिरणी मालक होते ते गिरणी मालकांना हा प्लेग बोनस बंद करायचा होता. आणि प्लेग बोनस बंद न व्हावे या विरोधात गिरणी कामगारांनी हा संप पुकारला होता. लक्षात असू द्या, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला क्वेश्चन येतात. पहिला सरळ क्वेश्चन येत असतो आपल्याला, गिरणी कामगारांसाठी कोणी लढा उभारला होता अहमदाबादच्या? तो गांधीजींनी उभारला होता. तो कधी उभारला होता? तर तो उभारला होता 1918 मध्ये. आणि या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत कोण होती? अनुसूयाबेन. हेही लक्षात असू द्या, त्यांच्यासोबत अनुसूयाबेन ही होती. अनुसूयाबेनवर आत्ताच एक PSI STI जी कंबाईन प्री होती त्याच्यावर एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे की महात्मा गांधी यांच्यासोबत अहमदाबादच्या लढ्यामध्ये कोणती स्त्रियाने सहभाग घेतला होता? ती होती अनुसूयाबेन. ही एका गिरणी मालकाची बहीण होती. बहीण असतानाही त्यांनी गिरणी कामगारांसाठी लढा दिला होता आणि तो महात्मा गांधी सोबत दिला होता. लढा होता 1918चा अहमदाबाद गिरणी कामगारांचा. आणि तो प्लेग बोनस कंटिन्यू राहावा याच्यासाठी होता. आणि 35% बोनस त्यांच्या अंतर्गत मिळालं होतं. मागणी केली होती 50%ची आणि मिळालं होतं 35%. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. जालियनवाला बाग हत्याकांड वेळी पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण होते? बघा, जालियनवाला हत्याकांड झाला होता 13 एप्रिल 1919 रोजी. आणि त्यावेळेस पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर होते मायकेल ओडवायर. मायकेल ओडवायर हे 1912 पासून तर 1919 पर्यंत हे पंजाबचे गव्हर्नर होते. आणि तुम्ही आत्ताच याच्या अंतर्गत एक मूवी आलेला होता, तो तुम्ही बघितला असेल. याच्यावर सरदार उधमसिंग एक मूवी आला होता. जनरल ओडवायर हे तिथलचे हे होते. त्याच्या अंतर्गत सरदार उधमसिंग यांनी 13 मार्च 1940 रोजी मायकेल ओडवायर यांची हत्या केली होती. 13 मार्च 1940. हे लक्षात असू द्या. तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चनची लिंक बघा कशी असते. जालियनवाला बाग हत्याकांड झाला 13 एप्रिल 1919 रोजी. आणि जालियनवाला बाग हत्याकांडावर गोळ्या चालवणारा जनरल होता जनरल डायर. आणि त्यावेळेस पंजाबचे गव्हर्नर होते मायकेल ओडवायर. आणि याच मायकेल ओडवायर यांचा वध केला होता सरदार उधमसिंग यांनी. आणि 13 मार्च 1940 रोजी केला होता. कोणी केला होता? सरदार. आताच या दरम्यान याच्यावर एक मूवी येऊन गेलेला आहे आणि तो विकी कौशल्याचा आहे. हे तुम्हाला चांगलं लक्षात राहील राहण्यासाठी. चला तर मग आपल्याला चांगलंही कळायला असेल. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय असे वर्णन कोणाचे? बघा, भारतीयांची मने वेगवेगळ्या गव्हर्नरांनी जिंकलेली होती, पण त्यातल्या सगळ्यात जास्त जिंकली होती लॉर्ड रिपन यांनी. लॉर्ड रिपन यांनी कशा प्रकारे मने जिंकली होती? त्यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता 1978चा लिटनचा. तो लिटनचा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टचा त्यांनी 1982 मध्ये रद्द केला. त्याच्यानंतर त्यांनी भारतीयांसाठी एक हंटर कमिशन नेमलं. 1882 ला त्यांनी भारतीय लोकांना शिक्षणामध्ये प्रवेश मिळावा याच्यासाठी हंटर कमिशन नेमलं होतं. या हंटर कमिशन अंतर्गत भारतीयांना शिक्षणासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या आणि याच्यावर प्राथमिक शिक्षणावर जोर देण्यात आला होता. आणि दुसरं त्यांनी स्वायत्त संस्था म्हणजे आपल्या पंचायत समित्या आहेत, आपले जे नगर परिषद आहे यांना स्वायत्त देण्याचा प्रयत्न केला आणि आर्थिक निरसन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राज्यांना आर्थिक वेगळा निधी निर्माण करण्यासाठी, पंचायतींना वेगळा निधी निर्माण करण्यासाठी त्यांनी आवश्यकता केली. म्हणजे भारतीय लोकांना त्यांनी संसदीय लोकशाहीची एक वळवणूक करून देण्यासाठी लॉर्ड रिपन यांनी भारतीय लोकांना तसे कामाला लावले. याच्यासाठी लॉर्ड रिपन यांना भारतीयांचे मने जिंकून घेणारा व्हाईसरॉय असे म्हणतात. तर लक्षात असू द्या. क्वेश्चन क्रमांक 20 याच्याकडे वळूया आपण. मुंबई कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? बघा, मुंबईमध्ये खूप मोठं नाविक बंड झालं होतं आणि हे सगळ्यात पहिले सुरू झालं होतं तलवार या नावेवर. तलवार ही नाविका होती मुंबईजवळ. याच्यावर हे बंड सुरू झालं होतं आणि हे बंड सुरू झालं होतं 18 फेब्रुवारी 1946 रोजी. कधी सुरू झालं होतं? 18 फेब्रुवारी 1946 रोजी.
ज्यावेळेस दुसरं महायुद्ध नुकतं संपलं होतं आणि ब्रिटिश आर्मीची जी कुमकुवत होती ती खूप कमी झाली होती आणि ब्रिटिश आर्मीवर हल्ला करण्याचा हाच एक वेळ असा साधून भारतीय नेव्हीने, जी भारतीय रॉयल नेव्ही होती, त्यांनी तो कट रचला होता आणि त्या अंतर्गत त्यांनी 4 ते 5 जहाजे मुंबईमध्ये, 2 ते 3 जहाजे कराचीमध्ये आणि काही जहाजे त्यांनी कलकत्त्यामध्ये अडून धरली होती आणि ते समुद्रामध्ये होते. यांच्याशी निगोशिएशन केलं होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निगोशिएट करून त्यांना भारतात आणलं होतं का आपण आता स्वतंत्र होणारच आहोत, त्या अंतर्गत आपण कोणत्याही प्रकारचे दुष्कर्म न करता आपण सरेंडर करून द्यावे. त्याच्या अंतर्गत हे कॅप्टन मोहन सिंग यांच्या अंतर्गत हे बंड झालं होतं आणि नंतर सगळ्यांनी तिथे सरेंडर करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शब्दांचा मान ठेवला. नंतर तलवार आणि यांच्यावरचे जेवढेही सैनिक होते त्यांना भारतीय सैन्यात कोणत्याही प्रकारचे स्थान नव्हते, कारण भारतीय सैन्यामध्ये एक सुसूत्रता आणि एक सुसूत्रता राहावी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे, जे समजा सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत लढले होते भारताविरोधात आणि तलवार नौकेविरुद्ध वरही लढले होते, त्या प्रत्येक सैनिकांचा आदर केला, पण सैन्यामध्ये शिस्त राहावी याच्यासाठी कोणत्याही सैनिकाला नंतर सैन्यामध्ये ठेवलं गेलेलं नाहीये, हे तुम्ही लक्षात असू द्या. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. दादर व नगर हवेली पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य केव्हा मिळाले? बघा, दादर व नगर भारताला स्वातंत्र्य मिळाले कधी? 1947ला. पण दादर नगर हवेली, गोवा, दव, दिमन, पॉंडेचेरी यांना नंतर स्वातंत्र्य मिळालेले. आपलं मराठवाड्यालाही भारत स्वातंत्र्याच्या नंतर स्वातंत्र्य मिळालेले आहे. तर दादर व नगर हवेली यांना कधी स्वातंत्र्य मिळाले होते? 1954ला. 1954ला तिथे भारत सरकारने पोर्तुगीजांविरोधात कारवाई करून तिथे स्वातंत्र्य मिळवलेले होते. तारीख होती 2 ऑगस्ट 1954. 2 ऑगस्ट 1954ला दादर व नगर हवेली यांना स्वातंत्र्य मिळाले होते आणि 11 ऑगस्ट 1961 रोजी त्यांना केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते भारताने. आताच 2 वर्षापूर्वी दादर नगर हवेली आणि दीव व दमण या 2 केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण करून एकच दादर व नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेला आहे, हे लक्षात असू द्या. बघा, प्रश्न कशा कशा वेगवेगळ्या प्रकारे येतात. दादर नगर हवेली यांचा कधी भारताने ताबा घेतला? 1954ला. केंद्रशासित प्रदेश कधी झाले? 11 ऑगस्ट 1961ला. आणि दादर नगर हवेली व दव दिमन यांचे एकत्रीकरण कधी झाले? ते 2021ला. हे तिन्ही प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन आपण लक्षात असू द्या, तिन्ही प्रकारे आपल्याला विचारल्या जाईल. चला वळूया समोरच्या क्वेश्चनकडे. 22 नंबरच्या. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत कोणाचा प्रभाव? बघा, स्वराज्य पक्ष कोणता होता? स्वराज्य पक्ष स्थापन केला होता राष्ट्रीय काँग्रेस. 1920चं आंदोलन झालं होतं आणि 1922ला हे आंदोलन चोरी प्रकरण अंतर्गत मागे घेण्यात आलं होतं. त्या अंतर्गत भारत सरकारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सहभाग घेण्यासाठी नकार दिला होता. पण काँग्रेस अंतर्गत काही व्यक्ती असे होते का ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायचा होता. त्यातलेच 2 व्यक्ती असे कट्टर होते. त्यातले होते CR दास म्हणजे चित्तरंजन दास आणि एक होते मोतीलाल नेहरू. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी मिळून 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि निवडणुका लढल्या. लक्षात असू द्या, स्वराज्य पक्षाशी कधी संबंध झाले तर मोतीलाल नेहरू आणि CR दास, लक्षात असू द्या. आणि वर्ष 1923 या दोघांनी मिळून निवडणुकाच नाही लढवल्या, तर दोघांनी मिळून बहुमतही मिळवलं होतं आणि या बहुमताच्या जोरावर त्यांनी कित्येक वेळेस ब्रिटिश सरकारचे आर्थिक आणि राजकीय बिल हाणून पाडले होते. तर CR दास आणि मोतीलाल नेहरू 1923 आणि स्वराज्य पक्ष हे दोन्ही गोष्टी लक्षात द्या. दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूयात. रशियन राज्यक्रांती केव्हा झाली ती? बघा, रशियन राज्यक्रांती म्हणजे रशियनमध्ये झारची सत्ता होती. या झारच्या सत्तेविरोधात लोकांनी उठाव केला होता आणि या उठावाला 1917 मध्ये यश आलं होतं आणि या उठावाचे नेतृत्व केले होते व्लादिमीर लेनिन यांनी. व्लादिमीर लेनिन हे सामाजिक नेते होते. यांना वाटत होतं की समाजामध्ये एक रेषा असावी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, कितीही कोणी श्रीमंत असो किंवा कोणी कितीही गरीब असो, या प्रत्येक व्यक्तीला एक समान संधी आणि एक आर्थिक समानता असावी. या सामाजिक रचनेवर त्यांची सामाजिकता आणि त्यांची विचारधारा अवलंबून होती आणि याच विचारधारेचा प्रसार पूर्ण जगामध्ये झाला आहे. ज्यालाच आपण डावे वगैरे म्हणतो किंवा समाजवादी म्हणतो, हे व्लादिमीर लेनिन यांच्या विचारधारेने प्रेरित आहेत.
यांचं नाव लक्षात असू द्या. आपण 1917 रोजी रशियन राज्यक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? व्लादिमीर लेनिन यांना 1917 ही झाली होती आणि हे समाजवादी नेते होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूयात. समोरच्या क्वेश्चन आहे, देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती? बघा, देशाची फाळणीची योजना कोणी तयार केली होती? देशाची फाळणीची योजना तयार केली होती माउंटबॅटन यांनी. माउंटबॅटन यांनी 3 जून 1947 रोजी ही योजना मांडली होती आणि 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मांडण्यात आलेला होता. कधी मांडण्यात आला होता? 18 जुलै 1947 रोजी मांडण्यात आलेला होता. आणि या स्वातंत्र्यानंतर भारत, पाकिस्तान म्हणून असे 2 वेगवेगळे देश आले होते. बघा, तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे येतात. तुम्हाला विचार, माउंटबॅटन योजना कधीची? तर माउंटबॅटन योजना आहे 3 जुलै 1947 ची आणि या योजनेचं रूपांतर 18 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याच्या रूपात झाले होते. दोन्ही गोष्टी लक्षात द्या, तारखा लक्षात द्या. तुम्हाला 4-5 वेळेस तारखा आलेल्या आहेत. कोणत्या तारखेला माउंटबॅटन योजना होते? 3 जून 1947. आणि भारत स्वातंत्र्याचा कायदा कधीचा आहे? तर 18 जुलै 1947 चा. दोन्ही प्रकारचे आन्सर आपल्याला आले हवे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. 25 नंबरचा, कोणत्या कायद्याने भारत मंत्रिपदाची निर्मिती केली? बघा, भारत मंत्री म्हणजे कोण? 1958 अंतर्गत भारताचे शासन हे कंपनीच्या अंतर्गत होते. जी ब्रिटिश कंपनी होती, ईस्ट इंडिया ब्रिटिश कंपनी होती, त्याच्या अंतर्गत 1858च्या अगोदर शासन येत होतं. पण 1857च्या लढ्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला असा हादरा बसला की ब्रिटन गव्हर्नमेंटला स्वतः याच्यामध्ये हस्तक्षेप करून 1858चा भारत सरकारचा कायदा करून याच्यामध्ये भारत सरकारचा कायदा करून आपल्या मंत्रालयाअंतर्गत भारत मंत्री म्हणून एक वेगळं पद निर्माण केलं आणि भारताच्या सत्तेमध्ये ब्रिटिश सत्तेचा एक प्रत्यक्ष सहभाग हा 1858 अंतर्गत आला. आणि 1858 पासूनच ब्रिटनचे राजा राणी हे भारताचे राजा राणी झाले आणि ब्रिटनचे नागरिक म्हणून आपल्याला सगळं लाभलं असं आपल्या लोकांना वाटलं. पण नंतर ही जी लोकांची मानसिकता होती, ही ब्रिटनची मानसिकता आपल्याला नंतर दिसून आली आणि आपण वेगवेगळ्या लढायांचा प्रतिकार केला आणि स्वशासन मिळवण्यासाठी आपण प्रतिकार करत एक शांततेच्या मार्गाने आपण स्वातंत्र्याच्या वाटचाल केली. चला तर मग आपला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला असेल? तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, नक्कीच आवडत असेल आपल्याला व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आम्हाला कळवा की आम्हाला याच्यामध्ये काय सुधारणा करावं लागेल आणि कशा प्रकारे आम्हाला याच्यामध्ये अजून बदल करायचे आहे. चला तर मग धन्यवाद.